एकमेका देऊमुखी सुखी घालू उंबरी वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही काल्याचे शांत बसा पाहिलं मग तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल अनुग्रह लाघलो पावन घालो चराचरे शरण शरण एकनाथा ठाई माथा ठेविला नका पाहू गुणदोष घालू दास पायाता दांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंगे उपजोनिया प्रति येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही काल्याचे वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी परम पूज्य परम आदरणीय क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मविद वरिष्ठ श्री गुरु रघुनाथ महाराज परभणीकर आजच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे. सर्व महाराष्ट्रभर आळंदी पंढरी सर्व महाराष्ट्रात महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी होते. आपल्या गावामध्येही परमपूज्य परम आदरणीय विश्वनाथ महाराज किरणकर गुरुजीचे शिष्य त्यांनी आपल्या गावामध्ये पुण्यतिथी महोत्सव सुरू केला आणि जवळजवळ या वर्षी महाराज वैकुंठवासी होऊन 54 वर्षे होत आले. तरी ग्रामस्थ मंडळीने पुण्यतिथीचा सोहळा टिकून ठेवला, वाढवीत राहिले. म्हणून गावकरी मंडळी, गावची सर्व महाराजांची अनुयायी मंडळी, त्यामध्ये परमपूज्य परम आदरणीय दासोपंतजी महाराज, अधिक करून गावची सर्व भजनी मंडळी, गावची ग्रामपंचायत, गावातील सर्व पदाधिकारी मंडळी अतिशय निर्मळ अंतकरणाने पुण्यतिथी उत्सव टिकून ठेवला आणि अतिशय आनंदाने हा सोहळा गावकरी मंडळी साजरी करतात. आजच्या दिवशी सर्व गाव इथे हजर आहे, लहान मोठे हजर आहे आणि आपल्या गावचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण गावची असणारी शाळा, गावच्या शाळेची मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याही मनात आलं सगळ्या मुलांनाच कीर्तनाला घेऊन जावं. म्हणून प्रथमतः
करता त्या शाळेचे आपण अगदी धन्यवाद. शाळेने हा निर्णय घेतला आणि शाळेच्या शैक्षणिक धोरणातून काही जबाबदाऱ्या परिपूर्ण करीत असताना कथेमध्ये कीर्तनामध्ये सगळे शालेय विद्यार्थी घेऊन आले. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. त्यांच्याकरता मी कधी टाळ्या वाजायचं सांगत नाही, पण मला असं वाटलं वाजाव्यात म्हणून. कारण मी भरपूर कीर्तन करीत आलो आतापर्यंत, पण शाळा घेऊन कीर्तनाला येणारे कुठेच बघितले नाही. पहिलीच वेळ आहे. कारण मुलांना संस्कारही झाले पाहिजे, शिक्षणही मिळालं पाहिजे. शिक्षण एक वेगळं क्षेत्र आहे आणि संस्कार हे वेगळं क्षेत्र आहे. आता आम्ही आलो, रोडवर उभा राहिलो, 2-5 शाळेची मुलं होते. त्यांना रस्ता विचारला. त्यातले काही जरा बरं सांगत होते आणि काही चुकीचं सांगत होते. का असं होत होतं? संस्कार कमी होते आणि संस्काराची नितांत गरज आहे. शाळेतली मुलं नुसते सुशिक्षित नाही बनले पाहिजे, तर सुसंस्कारित माणसं बनले पाहिजे. माणूस म्हणून काय ते जगता आलं पाहिजे, योग्य मार्गदर्शन करता आलं पाहिजे, योग्य वागता आलं पाहिजे, जीवन चांगलं घडवता आलं पाहिजे. सर्व जीवन एकंदरीत घडणं म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि अशा धोरणातून रोहिणा या गावातून हे 2-4 गावं पुनर्वसित आहेत आणि सर्व गावाची संघटन आहे. समस्त गावकरी मंडळी, परिसरातील भाविक भक्त, आमची गायक वादक विद्वान मंडळी, अतिशय सुंदरसं पवित्र वातावरण आहे. आणि अशा श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या पुण्यतिथीचा सोहळा आज आहे. त्यांची पुण्यतिथी का साजरी करायची? याच्याच करता साजरी करायची की त्यांनी जसे माणसं घडवले तसे माणसं घडवीत राहण्याचं कार्य करण्याच्या दृष्टीने त्यांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. परमार्थिक दृष्टीने विचार केला तर आपल्याला पुण्यवंत व्हायचं असेल तर महात्म्याच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या पाहिजे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाचं नाव घेतल्यावर माणूस पुण्यवंत होत, पुण्यवंत व्हावं वाटतं, पुण्यकर्म करावं वाटतं. कोणाचं नाव घेतल्यावर? सज्जनाचं नाव घेतलं की. दुर्जनाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पाप करावं वाटतं, कारण त्यांनी एवढं केलं तर आपल्याला थोडंसं केल्याने काय बिघडतं असं वाटतं. लक्षात आलं ना? कारण खूप मोठं कोणी पाप केलेलं असेल आणि आपण थोडं केलं तर माणसाला काहीच वाटत नाही. एक माणूस मला भेटला, वय वर्ष 40. तो म्हटला, महाराज मी एसटी महामंडळाचं हाफ तिकीट करून घेतलं. म्हणलं तू केलं ते चुकीचं केलं, कारण तुझं वय 40 आहे. 65च्या पुढच्या लोकांची व्यवस्था आहे, 75च्या पुढे तर फुकट आहे, काही अडचण नाही. पण तू हे चुकीचं काम केलं 40 वर्ष. तर म्हटलं महाराज ते केलं मी 40 वर्षाचा असताना केलं, पण तसं मी केलं नाही. एक जणांनी 200 रुपये घेतले मला करून आणून दिलं. म्हणजे किती सुरुवात झाली पहा चुकीची. त्यानंतर त्याला म्हटलं हे करणं चांगलं नाही, असं करायला नाही पाहिजे. तर म्हटलं महाराज ते केलं ना तेव्हापासून पंढरपूरची वारी सुरू केली. म्हणलं तू पहिलं देशाचं नुकसान केलं आणि पुन्हा देवाची वारी करायला लागला. देवालाही फसायला निघाला.
म्हटलं महाराज तुम्ही लयच लावून धरलं बा, या लोकांनी पुढाऱ्यांनी देश शिकून खायची बारे आणि तसं तुम्हाला काही वाटलं मग हाफ तिकटच सहन व्हायला का तुम्हाला? बोलण्याचा भाव तुमच्या लक्षात आला की भ्रष्टाचारी माणसाकडे पाहिलं की आपल्याला थोडा भ्रष्टाचार केल्याने काही वाटत नाही, पाप वाटत नाही, दोष वाटत नाही. काही माणसं खूप पाप करतात, आपण थोडं केलं तर या काय होतं, म्हणजे माणसाची बुद्धी तशी तशी होत जाते. म्हणून त्यांची संगती करू नये, त्यांचं नाव घेऊ नये, त्याच्या जवळ जाऊ नये. सता चोराची संगती तैशी होय बुद्धी, देखता हे चंदी भावे. म्हणून संगती महत्वाची आहे. अशा पद्धतीने आपलं जीवन घडलं पाहिजे. पूज्य रंगनाथ गुरुजीचं जर आपण स्मरण केलं तर नक्कीच त्यांचं शरीर पाहूनच माणसाला विरक्ती तयार होते. विरक्ती म्हणजे वैराग्य तयार होते, कारण ते उघडे राहतात, अंगावर एक वस्त्र घेतात, सुंदर गोपी चंदनाचा टिळा लावलेला आहे. आणि अशी ब्रह्ममूर्ती संत पाहिल्यानंतर माणसाला वैराग्य होतं. वैराग्य झाल्यावर काय होतं? वैराग्याचे भाग्य वैराग्य जीवनामध्ये झालं पाहिजे. सर्वसाधारण लक्षात घेऊन चला, ज्या माणसाला वैराग्य होतं ते माणूस पाप करीत नाही, एवढं तर ध्यानात घेऊन चला. ब्रह्मज्ञान तर लांब राहिलं. वैराग्यवान माणूस पाप करत नाही, वैराग्यवान माणूस चुकीचं वागत नाही, वैराग्यवान माणूस मस्त राहतो, जीवन सुखाने जगण्याच्या मार्गाने चालतो. आणि त्याच वैराग्याची अतिशय परिपक्व दशा होणं म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. वैराग्या वाचून काही ज्ञानाशी तगणेचे नाही, असं देवाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की वैराग्याची गरज आहे. आपला विषय चाललेला आहे की संत महात्म्याकडे पाहिल्यानंतर वैराग्य तयार होतं, वैराग्य झाल्यानंतर ब्रह्मज्ञान होतं आणि ब्रह्मज्ञानाने आपलं जीवन पूर्ण होतं. याकरता श्री गुरु रंगनाथ महाराजांचा महाराष्ट्रावर फार मोठा उपकार आहे. श्री गुरुजी अगदी अतिशय साधक त्यांनी घडवले. कुठं मठ बांधला नाही, कुठं परिग्रह केला नाही, कशामध्ये गुंतले नाही. अगदी जीवन साधं आणि सोपं, मस्त आपल्या हाताने भाजी भाकर करून खात जावी आणि ब्रह्मज्ञानाचा वर्षाव करावा. हेच कार्य गुरुजींनी जन्मभर केलं. आणि म्हणून अनेक साधक मंडळी, अनेक विरक्त मंडळी महाराजांच्या तालमीमध्ये तयार झाले आणि भूवैकुंठ पंढरीमध्ये राहून त्यांनी वेदांताचे ग्रंथ समाजाला सांगितले. अतिशय सुंदर कार्य महाराष्ट्रामध्ये गुरुजींचं झालेलं आहे. त्याकरता पुण्यतिथी करीत जावी. कोणाची करीत जावी? गुरुजीचीच करीत जावी. विठ्ठल. अशा प्रकारे गुरुवर्यांची पुण्यतिथी आहे. पाप्याची कोणी पुण्यतिथी करीत नाही. तुम्हालाही माहित आहे, काही काही लोक खूप दारू पितात, काही काही लोक आठवड्यातून एकदा पितात, काही लोक दिवसातून एकदा पितात, काही लोक कायम दारू पितात, काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत नशेतच उडतात, नशेतच राहतात. तुम्ही सांगा मला की असा पक्का दारुड्या कितीही दारू प्यायला माणूस असू द्या, एखाद्या गावातल्या लोकांनी का होईना त्याचं स्मारक बांधलं का पक्का दारुड्या होता म्हणून? नाही बांधलं. का नाही बांधलं? कारण व्यसनाची पूजा होत नाही. व्यसन कोणतंही करा तुम्ही, व्यसनाची पूजा होत नाहीये. म्हणून मनुष्याने व्यसनामध्ये क्रांती करू नये. व्यसनामध्ये उत्क्रांती करण्याची गरज नाही. किती उत्क्रांती व्यसनात झाली तरी मागची माणसं त्या माणसाला पूजनीय ठेवीत नाही. आणि परमार्थामध्ये शिरल्यानंतर जर आपल्याला वैराग्य झालं आणि ब्रह्मज्ञान झालं तर ते पूज्य होतात. एवढे पूज्य होतात, जगाला पूज्य होतात. जगालाच नाही तर देवालाही पूज्य होतात. पूज्य सकळ जगी विश्वाधारी.
म्हणून सगळ्या जगाला गुरुवर्य गुरुजी पूजनीय आहेत. सर्व जगाने पूजा करावी याच्यात नवल नाही, देवानी त्यांची पूजा करावी. कुम्हारीला ध्वज लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. अशा पद्धतीने पूज्य गुरुजींचं पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गुरुजीचं स्मरण जर आपण केलं तर आपलं जीवन नक्कीच स्वच्छ निर्मळ होऊन परमार्थ प्रतीक होऊन आपण देवापर्यंत जाऊ शकतो. याकरता पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. चला, अशा या मंगलमय पुण्यतिथीच्या प्रसंगाला गेली 7 दिवस आपण सगळे कथा कीर्तन भजन ज्ञानेश्वरी गाथा पारायण जगद्गुरु तुकोबारायांचं करीत आलेला आहात. आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. या निमित्ताने थोडा अभंगाचा विचार करायचा, थोडस भगवंताचं चरित्र सांगायचं. आपल्या संकल्पित वेळेच्या आतमध्ये आपली सेवा परिपूर्ण आपल्याला करायची आहे. सेवेला घेतलेला अभंग. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा जन्माला येऊ दही भाताचा काला खाऊ. दही भाताचा काला अतिशय महत्वाचा असल्यामुळे महाराज म्हणतात तो काला आम्ही खाऊ. खटकाच मिटू दे. असं भरा मला विठ्ठल विठ्ठल. आता इथून पुढे कोणाला काही म्हणूच नका. जे येते ते तिथं बसते, ज्यांना जागा सापडन ते तिथं बसते. गुरुजीचं उदाहरण तुम्ही लई वेळा ऐकलेलं असेल नाही महाराज, तुम्ही सांगितलं असेल ना. पंढरपूरमध्ये गुरुजीचं प्रवचन चालू होतं आणि तिथं पलटणची राणी आली प्रवचनाला. राम सारखा महाराज असतात या पुढं या पुढं या पुढं असं म्हटलं असतं, त्यांचं नाव घेतलं असतं. गुरुजी काय बोलले त्या राणीला? बैस बैस म्हणतील. म्हणजे गुरुजीचा सत्ता या गुरुजीचे आचार विचार आपल्या जीवनात आले पाहिजे. म्हणून आता जे कोणी येतील ते जागा सापडतील तिथे बसतील. जबाबदारालाही सांगायची गरज राहिली नाही, काही व्यवस्था करायची गरज राहिली नाही. व्यवस्था भरपूर आहे, मंडप भरपूर आहे. ज्यांना जागा सापडतील बिचारी ते येऊन बसतील, त्यांच्या सोयीने बसतील. आपल्यात विक्षेप होणार नाही. आपलं चाललेलं आहे. उपजूनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही काल्याची. काला वैकुंठात दुर्लभ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ मृत्यू लोकात काला खाऊ. तो काला एकमेकाच्या मुखामध्ये घालू, मोठ्या आनंदाने त्याचं सेवन करू. तो काला कुठे सेवन करू? म्हणे वाळवंटामध्ये. म्हणजे ते वाळवंट कसं आहे? म्हणे उत्तम आहे, नीट आहे. का म्हणे वाळवंट बरवे आहे, बरवे नीट उत्तम. अशा वाळवंटामध्ये काल्याचं सेवन करू आणि असा काला आम्ही सेवन करू. अशा प्रकारे तुकोबारायने या काल्यावरचं प्रेम व्यक्त करून काल्याकरता पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल. या अभंगामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली काला दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट सांगितली काल्याची सामुग्री. दही भात काल्याची सामुग्री सांगितली. तिसरी गोष्ट सांगितली काल्याचा अधिकारी. एकमेका देवमुखी या धरणातून या चरणातून म्हणजे काल्याचा अधिकारी सांगितला.
चौथी गोष्ट सांगितली काल्याचं ठिकाण. बडवे नीट उत्तम वाळवंट. या 4 गोष्टी या अभंगामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून महाराजांनी आपल्याला हे विचार दिलेले आहेत. म्हणून पहिला विचार आपण लक्षात घेऊन चालू. काला हा दुर्लभ आहे. विठ्ठल काला वैकुंठात नाही, काला अमरावतीत नाही, काला कैलासात नाही, काला स्वर्गात नाही, काला अतल वितल शीतल रसातळ पाताळ ह्या सर्व लोकात नाही. भूर लोक जनलोक तपलोक तिथे काला नाही. काला कुठेच नाही. काला फक्त मृत्यू लोकात आहे. विशेष तो लाभ संता काला दुर्लभ आहे. दुर्लभ कशाला म्हणतो आपण? जे सहजासहजी भेटत नाही त्याचं नाव दुर्लभ. शास्त्राने सांगितलं मनुष्य दुर्लभ आहे की नाही? खूप प्रमाण आहे. काही म्हणीत जाऊ नका, जादा कमी म्हणा. टाळकरी म्हणजे महाराजच असतात ना. भरपूर प्रमाण म्हणतात. वेळ निघून जातो, टाइम कमी राहतो. आपले मोजके अशी झलक दाखायची बघ. त्याच्यात वेळ जात नाही ना. म्हणून मी म्हटलं आपलं नरदेह दुर्लभ आहे. भागवतातले श्लोक आहेत, संतांचे प्रमाण आहेत. नरदेह दुर्लभ आहे. शास्त्र सांगतंय नरदेह दुर्लभ आहे. संत सांगतात नरदेह दुर्लभ आहे. आणि शासन म्हणतं जास्त झाल्यामुळे कंट्रोल केलं पाहिजे. शासन काय म्हणतं? कंट्रोल करा. हम दो कशाला? आता एकच म्हणते शासन. म्हणतं हम दो हमारा एकच. आता हे फक्त हिंदू धर्माकरता, जे बाकीच्याला सूट आहे. शासन लई डोकं लावतं, पण काय करतात त्याला उलट नाही. पण संख्या वाढू नये म्हणून शासन ब्रेक करू राहिलं. नरदेह दुर्लभ आहे का? भूत आलाय माणसाला. लोकसंख्या फार वाढत चाललेली आहे. सगळे लोक, जगातले लोक विचार करायला लागले. लोकसंख्या खूप वाढत चालली आणि शास्त्र तर म्हणते मनुष्य देह दुर्लभ आहे आणि माणसाला कमीच नाही. मग नरदेह दुर्लभ आहे का? सुकाळ आहे माणसाचा? काय उत्तर येतो? म्हणजे प्रश्नात बळ आहे की नाही? असा विचार करायला गेलो तर प्रजेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने, प्रजा उत्पन्नाच्या दृष्टीने माणसं कमी नाहीये. बरं का? माणसं कमी नाहीये. निसर्गाचा स्वभाव आहे उत्पत्ती करीत राहणं. आपोआप हे वाढत राहतं. एक गेलं की दुसरं गेलं की तिसरं वाढतच चाललं की नाही? कमी होत चाललंय. माणसं दुर्लभ आहेत का? माणसं दुर्लभ नाही. मनुष्याचं दुर्लभत्व शास्त्राने का सांगितलं असावं? असे माणसं जन्माला येतात, राहतात, खातात, पितात, लग्न नोकरी उद्योग धंदा करतात आणि एक दिवस मरतात. त्याला म्हणतो आपण जन्माला आला ह्याला, पाणी वाहू मेला. जसा आला तसा गेला. जसा आला तशी जाणारी माणसं दुर्लभ आहेत का? मनुष्य जन्मात येऊन मनुष्यत्व जे आहे ते परिपूर्ण करणारी माणसं दुर्लभ आहे. जसं येऊन तसेच जाणारे माणसाचा सुकाळ आहे. पण मनुष्य जन्मात येऊन जे साधायला पाहिजे ते साधणारी माणसं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून मनुष्य देहाचं महत्व सांगण्याकरता मनुष्य देहाचं दुर्लभत्व सांगितलं. का दुर्लभत्व सांगितलं? अरे बाबा, तुम्हाला आता संधी मिळालेली आहे, शरीर चांगलं आहे, महत्वाचं आहे, पुन्हा हे मिळून हे सांगता येणार नाही. मग आता या जन्मात जे करायला पाहिजे तेच केलं पाहिजे. विनाकारण जर जनावर कुत्रे मांजर जे करतात तेच जर आपण करायला लागलो तर त्या मनुष्य देहाला माणसंच म्हणता येत नाही, त्याचा काही उपयोग नाही. साधू संतांनी सांगितलं की नाही, विनाकारण तू जन्माला आलास, आता उघडी डोळे घरी अद्यापी न कळे, तरी मातेच्या घोळे दगड आला.
शास्त्राने त्या माणसाला दगड म्हणलंय. दगडासारखे माणसं किती काही असले तर काय उपयोग आहे. म्हणून शास्त्र सांगताय मनुष्य देहाचं महत्व सांगण्याकरता दुर्लभत्व शब्द आलेला आहे. कारण मनुष्य देहाचं महत्व फार मोठं आहे. मनुष्य देहामध्ये खूप गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणून मनुष्य देह ऐसा निध साधीलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले. मी कशा करता सांगितलं की मनुष्य देह दुर्लभ आहे, अशा दृष्टीने दुर्लभ आहे. आता या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काला मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. काही लोक म्हणतील महाराज काला काय, 8-8 दिवसाला काल्याची कीर्तन आम्ही ऐकतो, काल्याचा प्रसाद खातो. दुर्लभ आहे का काला? तसा कालाही दुर्लभ नाही. प्रपंचिक व्यावहारिक दृष्टीने काला दुर्लभ नाही. पण त्या काल्याचं महत्व आणि त्या काल्याशी आपण एकरूप होऊन आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करून घेणं अत्यंत दुर्लभ असल्यामुळे तो काला कुठल्याही लोकांतरात भेटत नाही. इकडे तिकडे कुठे भेटत नाही. फक्त महाराष्ट्रामध्येच भेटतो काला, फक्त महाराष्ट्रातच. आता दुसरा माझा प्रश्न आहे, भगवंताने काला गोकुळात यमुनेच्या वाळवंटात केला, दुसरीकडे कुठे गेला? यमुनेच्या वाळवंटात केला. वृंदावन, गोकुळ, मथुरा त्या 84 कोस ब्रजभूमीमध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान कृष्णाने गोपाळाबरोबर काला केला. आता तुम्ही भारतभर फिरून आलेले असाल, तीर्थयात्रा करून आलेले असाल, गोकुळ वृंदावनाला तुम्ही जाऊन आलेले असाल, खरं सांगा बरं, गोकुळ वृंदावनामध्ये आपल्यासारखा काला होतो का? होतो का काला? नाही होत. यमुनेच्या वाळवंटात काला होत नाही. कारण भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये काळा केला. त्या काल्याला जवळजवळ 5100 काही वर्ष झाले भगवंताने केला होता. तेव्हा 5000 वर्ष निघून गेले. तदनंतर काय झालं? अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण परमात्म्याला काला करावा वाटला. काला करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे आला? पुंडलिकाच्या निमित्ताने भूवैकुंठ पंढरपूरला देव आला. तोच देव आहे का दुसरा आहे? तोच. ज्याने काला केला तोच आला पंढरीला. साधू संत मंडळी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव महाराज जनाबाई, सावता महाराज गुरुबा काका, नरहरी महाराज, ही सगळी संत मंडळी त्या काळामध्ये पंढरपूरला आली. आणि ह्या सगळ्या संत मंडळीने लक्षात घेतलं. काय लक्षात घेतलं? म्हणजे तिथे वाळवंटात काला करायला आपण होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता, तिथे आपण काला केला होता. आता मध्ये बरेच दिवस निघून गेले, एक काला बंद पाडला बंद. आणि मग सगळे साधू संत मंडळी एकत्रित आले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजाला कथा कीर्तन करायचं सांगितलं. ज्ञानोबाईने चाल म्हणायला सुरुवात केली. जनाबाईने सांगितलं माऊली तुम्ही चाल म्हणा. आणि त्या वाळवंटामध्ये एकच घाई झाली आणि एकच घाई झाली. झाली चंद्रभागेच्या वाळवंटात. जनाबाई सगळी साधू संत मंडळी तिथे होती. सर्वांनी सांगितलं ज्ञानोबाराया तुम्ही काला वाटा. हे सगळे गोपाळ येते त्या काळात होते. सगळ्या गोपाळांनी मिळून काला करायला सुरुवात केली. आणि म्हणून पंढरीच्या वाळवंटामध्ये काला झाला. आणि ती परंपरा आपण गावोगाव साजरी करतो. तीच परंपरा महाराष्ट्रातली मुंबई सारखं शहर, त्यांनी सुद्धा दही हंडीचा काला स्वीकारला.
गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी कुठं राहतो काला? मुंबईला दहीहंडीचा काळ. 11 ताळ पुरं उभा राहतात एकावर एक आणि तिथे दहीहंडी फोडायची. 11 लाख रुपये इनाम बक्षीस राहत. महाराष्ट्रामध्ये विशेष रूपाने काला, महाराष्ट्राचं प्रतीक काला, महाराष्ट्राचा प्रतीक गणपती, महाराष्ट्राने सगळ्या भारताला हे दिलेले आहे. गणपती बाप्पा दिला आणि काला दिला म्हणून गणपती दे काला होतो. पण फरक काय राहतो लक्षात आलं का? इथे ज्ञानोबाराय साधू संतांनी देव काल्यात राहतात, तिथे मात्र पुढारीन बघणारीन काही दारू पिलेले त्या दहीहंडीच्या भांगीत राहतात. म्हणून तो काला महत्वाचा ठरत नाही. तर ज्ञानराजाने काला वाटलाय पंढरीच्या वाळवंटामध्ये. तो काला आता तो काला पंढरीच्याच वाळवंटामध्ये विशेष रूपाने केला जातो. इतर आपण त्याचं प्रतीक म्हणून गावोगाव काल्याची कीर्तन करतो. पण महाराष्ट्रीय संत मंडळी अतिशय हुशार असल्यामुळे त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं. पहिल्या दिवशी देवाच्या स्वरूपाचं वर्णन करावं. सुंदर ते धाम उभे विटेवरी. मध्यंतरी देवाच्या सगुण निर्गुणाचा विचार करावा, संताचा विचार करावा. 7व्या दिवशी मागणी मागावी आणि 8व्या दिवशी गोपाल कृष्ण परमात्म्याचं काल्याच्या निमित्ताने वर्णन करावं. असा दंडक आपल्या सप्ताहाच्या माध्यमातून आहे. याकरता हा दंडक सर्वांनी पाळला पाहिजे. ह्या परंपरा टिकून ठेवल्या पाहिजे. असो आपला विषय चाललाय. काला हा दुर्लभ आहे, इकडं तिकडं कुठं भेटत नाही, फक्त पंढरीमध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये भारतात विचार करा तुम्ही, फक्त भूवैकुंठ पंढरीमध्येच गोपाळ काळ. का गोपाळ काळा तिथे? अवघा आणिला परिवार, गोपी गोपाळाचा भार. सगळे गोपाळ तिथे आहेत, सगळे वैष्णव तिथे आहेत म्हणून तिथे काला. आणि असा अत्यंत दुर्लभ असणारा काला ज्यांना खायला भेटतो ते मात्र मुक्त होतात, ते परमानंदात जातात, भक्ती प्रेमामध्ये थुंबून जातात. आणि म्हणून काला दुर्लभ सांगितलेलं आहे. वैकुंठेतो ऐशे नाही कवळ काही काल्याचे म्हटले. काला अतिशय महत्वाचा आहे. काल्याकरता शिदोरी काय आहे? शिदोरीचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केलं दही भाताची. दही आणि भात हे शिदोरीचं मुख्य घटक आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी एका अभंगामध्ये आणखी काही शिदोरीचे नाव सांगितले. घ्या रे भोक रे माझ्याकडे लक्ष दिलं असतं बरोबर जमलं एका मिनिटात. घ्या रे भाकरी भोकरी दही भाताची शिदोरी. ताक सांडा दुरी असेल ज्याच्याजवळ ताक असेल त्यांनी दूर सांडा. काल्याच्या कीर्तनाला ताक चालत नाही. काय चालतं मग? दही भाताची शिदोरी. भाकरी भोकरी घ्या, एकत्रित करा. ताक चालत नाही, देवाला ताक आवडत नाही म्हणून काल्याच्या कीर्तनाला ताक कोणी आणत जाऊ नये. देवाला ताक चालत नाही याचा अर्थ काय आहे? देवाला आसार चालत नाही. बर, देवाला लोणी चालतं, सार चालतं, ताक चालत नाही. ताक हे आसार आहे, सार हा लोणी आहे. व्यवहारात लक्ष घेऊन चला. ताक हे प्रपंच आहे आणि सार पुवंत आहे. सार आणि आसार समजलं ना? सार काय आहे? देव आहे आणि आसार काय आहे? प्रपंच आहे. म्हणजे प्रपंचाला काय म्हटलेलं आहे?
म्हणजे काय प्रपंच. आता कीर्तनाला आलेले आपण सगळेजण आपल्या कोणाकडे ताक नाही. खरंय का हे? सगळ्याजवळ ताक आहे, थोडं 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 प्रपंच रूपी ताक सगळ्याकडे. कोणी त्याच्यातून सुटलं नाही. ऐकणाऱ्या लोकांकडं ताक आहे, सांगणाऱ्या लोकांकडं ताकद आहे, मोठमोठे साधू संत महात्मे याच्याकडं ताक आहे. साधे साधे नाही, ताकाची डेअरी आहेत मोठमोठाले. ताकाची डेअरीच आहे. मी विनोदाने सांगत असतो, भारतामध्ये माझा एक बाबा झाला, त्याचं नावच होतं डेरा बाबा. त्यांना देईन तुमच्याकडे नाही का डेरा, ताकाचा डेरा आहे हा. मोठमोठे मोठमोठ्या बिल्डिंगी, ऐश्वर्य संपन्न, हे सगळा प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे ताक आहे म्हणून ताक सांगा दुरी. देवाला ताक आवडत नाही. एका वाड्यात देव गेला, मोठा वाडा होता. आतमध्ये गेले आणि पटकन पाहिलं सगळं लय मोठा ताकाचा डेरा आहे म्हणे म्हाताऱ्याकड, पण हे म्हातारं मरत नाही. पटकन ताकाचा डेरा उचलला, बाहेर आले आणि सैराट म्हाताऱ्याच्या अंगावर फोडला. ताकाचा डेरा फोडला, भगवान पडून गेले. घरच्या लोकांनी म्हाताऱ्याला जाग्यावर आणलं, गरम पाण्याने आंघोळ घातली. तेव्हा ती सुधीत आलं. लोकांनी विचारलं कृष्णाला, अरे कृष्णा, म्हाताऱ्याच्या अंगावर डेरा का फोडला? म्हणजे मी त्याच्याकडे गेलो, प्रपंचाचा डेरा मोठा त्याचा वाढलेला आणि त्याचा जीव गुंतलेला, ते वसरीत पडलं पण मरत नव्हतं. म्हणून मी विचार केला, याच्या माढ्यावर ताकाचा डेरा फोडावा म्हणजे मरण नाही. मेला, पूर्णातून वाचून आला. विनोद सोडून द्या, पण फोडीला सैरा त्यावर. कशाचा डेरा हा? ताकाचा म्हणजे प्रपंचाचा. कितीही प्रपंच द्या, कोणाला कितीही प्रपंच असू द्या, समाधान होत नाही आणि त्याच्यात जीव अडकल्याशिवाय राहत नाही. म्हणून देव अशा भागवत भक्ताच्या अंगावर ताकाचा डेरा फोडतो आणि त्याला मोकळं करतो. ताक शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून शिदोरीमध्ये काय पाहिजे? ह्यारे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी अशी लगे तयारी. भोकरे घ्या, भाकरी घ्या. भोकरी भाकरी माहिती तुम्हाला? भाकर म्हणजे ज्वारीची भाकर, भोकर म्हणजे अगदी वनस्पती, एक सुंदर झाड, त्याला येतात भोकर, पिवळे पिवळे होतात, चिकट चिकट असतात, सोडीतच नाहीत लोक. अतिशय चिकट असतात भोकर. तुम्ही खाल्लेले आहेत, आता राहिले नाही त्याला, पण भोकर फार सुंदर वनस्पती आहे. असं हे भोकर आणि भाकर. आता याचाही अर्थ लक्षात घेऊन चला. एकनाथ महाराजांनी वर्णन केलेले आहे. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही मला. असं भारूड म्हणलं लोकांना इंटरेस्ट येतो, आनंद. भारूड एक बेस्ट आहे, आनंद देते ते. नाथ महाराजांनी वर्णन केलं. आता जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी म्हणजे काय? जोंधळ्याची भाकर म्हणजे पुण्यात्मक भात, आंबाड्याची भाजी म्हणजे आंबट पाप. ह्यारे भोकरे भाकरी. शिदोरीमध्ये आध्यात्मिक भाव लक्षात घेऊन झाला. हे भोकर आणि भाकर काय? भाकर म्हणजे पुण्य आहे, पाप पुण्याची शिदोरी आहे ना गोपाळाकडे, असं वर्णन शास्त्र भरपूर वेळा आलेलं आहे. म्हणून घ्यारे भोकरे भाकरी, दही भाताची. दही असू द्या, भात असू द्या. भात म्हणजे शिजलेला भात घ्यायचा नाही. भात म्हणजे तांदूळ, तांदूळाला प्रयोग करून त्याच्या झालेल्या लाह्या, म्हणून दही भाताची शिंदोरी. काही वारकरी फळावर अशी परंपरा आहे, ते म्हणतात लाह्याचं वर्णन आलेलं आहे, लाह्या आणि दही, म्हणून ते म्हणतात तांदूळाचे चालत नाही, तांदूळाची मुरमुरे चालत नाही. काल्याला काय पाहिजे म्हणले? ज्वारीचीच लाही पाहिजे. लाह्या, लाह्याची शिदोरी, दही लाह्या. दही लाह्या पंढरपुरात काय म्हणते? काले ऐकणारे घ्या दही लाह्या, दही लाह्या घ्या, दह्याचं गट दही लाह्या. म्हणजे दही लाह्याची शिदोरी. अशा पद्धतीने पंढरीतले काही पडकरी मानतात. पण इथे तुकोबारायचा शब्द असेल तर का मानू नये आपण? दही भाताची. भात शब्द तुकोबाराने दिलेला आहे. भात म्हणजे काय ज्वारीचा आहे का? नाही. म्हणजे भात शब्द चालतो. भातही असू द्या, मुरमुरेच्या लाही असू द्या किंवा ज्वारीच्या लाही असू द्या, काही बिघडणार नाही. म्हणून दही भाताची शिदोरी. लाही जी असते, मुरमुर जे असतं, ती अतिशय बरं का, पहिलं तांदूळ जे आहे ना, तांदूळच अतिशय महत्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही कार्यामध्ये काय वापरतात? तांदूळ वापरतात. महाराज घरी आले, गंध लावला, पूजा केली,
गंध लावला, त्याच्यावर लगेच तांदूळ लावले, अंगावर तांदूळ फेकले. म्हणजे तांदूळच का वापरता? ज्वारी बाजरी दुसरी गहू धान्य नाही का? तांदूळच का वापरतात? तांदूळ महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण तांदूळ पहिली गोष्ट उगवत नाही. आता आपण कोकणातले नसल्यामुळे आपल्याला माहित नाही तांदूळ काय काय उगत. तांदूळ उगत नाही, उगवण शक्ती त्याच्याकडे राहत नाही. तांदूळ जमिनीत पडला अगदी संपून जातो, माती रूप होतो, उगवत नाही. म्हणून तांदूळ हा मस्त राहतो, स्वच्छ राहतो, निर्मळ राहतो, उगवण शक्ती राहत नाही. म्हणजे तो परमार्थाच्या दृष्टीने पूर्ण झालेला आहे, पूर्ण. आता त्याला पुन्हा पुनर्जन्म नाही. म्हणजे तांदूळ पूर्ण आहे. व्यवहारामध्ये एखाद्या माणसाचं काम जर चांगलं असेल तर कसं काम आहे लोक म्हणतात, अरे तांदूळाच्या दाण्यासारखं असा मस्त माणूस आहे, एकदम स्वच्छ काम आहे, निर्मळ काम आहे. म्हणजे तांदूळ हा निर्मळ असतो, तांदूळ हा स्वच्छ असतो, तांदूळामध्ये उगवण टाकत नाही. आता त्या तांदूळाला थोडं भिजवायचं आणि भिजवल्यानंतर त्याचे मुरमुरे म्हणजे लाह्या मुरमुरे तयार करायचे. आता अगोदरच तांदूळ उगवत नाही आणि त्याची लाही तयार झाल्यानंतर त्याचं मुरमुरा तयार झाले, उगन कधी नाही. उगत तर नाहीत नाही, पण पोटात जागा करतो पुन्हा. नवीन प्रयोग काय होतो त्याचा? त्याच्या पोटात पुन्हा जागा तयार होते. आणि ती जागा कशा करता तयार होते? दही बसण्याकरता तयार होते. आणि असं दही त्याच्यात बसतं आणि असं त्याचं ऐक्य होतं. असा तो दही आणि तांदूळ म्हणजे लाही एवढी ऐक्याला जाते. आता पुन्हा निवडता कधीच येणार नाही. म्हणून दही भाताची आता आपण तांदळासारखे झालं पाहिजे, पहिलं स्वच्छ झालं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवान बसला पाहिजे. भगवंताला दह्याच्या ठिकाणी घेऊन चला, आपण तांदळाच्या ठिकाणी घेऊन चला. आणि असं जीव ब्रह्माचं ऐक्य होणं हा सुद्धा शास्त्राने अनेक ठिकाणी त्याला काला म्हटलेला आहे. अभेद कृती काला, कोठी अभेद देखील आता प्रमाण म्हटलं महाराजांनी. म्हणून अभेद रूपी काला जो असेल तो संतांच्या संगतीत मिळतो, गोपाळाच्या संगतीत मिळतो. आणि अशा प्रकारची ती व्यवस्था असल्यामुळे महाराजांनी सांगितलं काल्याकरता ही शिदोरी, दही भाताची शिदोरी. असा काल्याचा अधिकारी दुर्लभ आहे, कोणी अधिकारी नाही आहे. कालाचा अधिकारी कोण आहे? काल्याचा अधिकारी गोपाळ आहे. काल्याचा अधिकारी सध्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे वैष्णव आहे. वैष्णवांनाच काला वाटतात. काल्याचा अधिकारी महाराजांनी दुसऱ्या एका भंगात सांगितलं की आम्ही काला कोणाला वाटू? काला वाटू एकमेका, काला वाटू इतर काल्याचे अधिकारी नाही. आता लक्षात आलं तुमचं दुर्लभ होतं. इंद्राला काला नाही, चंद्राला काला नाही, ब्रह्मदेवाला काला नाही, बाकी कोणाला काला नाही, खालच्या लोकाला काला नाही, वरच्या लोकाला काला नाही, कुत्र्या मांजराला काला नाही. पण आपल्या कीर्तनात एक आश्चर्य होतात, एक डुकराचं फुलं पुन्हा पुन्हा इकडंच येत होत. काय त्याचं आश्चर्य असं काही कळत नाही. सगळ्यांनी त्याला एकदा उचलून नेऊन ठेवलं तरी पुन्हा ती एकटंच आलं. काय चुकलं असं मागच्या जन्मात इकडंच येत होतं महाराजांकडे. आता काय करीत होतं काय माहिती, आपण त्याला अडवलं समजा, तर त्याच्या काय भावना असतील त्याला काय माहित. आपल्याला काही कळतं का? मागच्या जन्मात काही चुका करून बसला असन, गेलं डुकराच्या जन्मात पण काला खायला येत होतं ते पुन्हा पुन्हा येत होतं. हे पोर असे त्याला लुटून टाकला, पुन्हा पुन्हा लावायचे.
म्हणलं लोटून लोटून मरत काय पण मलाच वाईट वाटायला लागलं. म्हणजे याव द्या त्याला इकडं, किती त्याचं पुण्य असेल, योग त्याचा विचाराचा. पण काला किती दुर्लभ आहे. डुकराला काला आहे का? हिला आला तरी त्याला नाही, आपण काढून दिलं बाजूला. हे तर तो काला खायचा अधिकार नाही. तुझं शरीर चालत नाही काल्याला. डुकर कुत्रे मांजर काल्याचे अधिकारी नाहीयेत. इंद्रचंद्रादी देव काल्याचे अधिकारी नाहीयेत. मग काल्याचा अधिकारी कोण आहे? वैष्णव काल्याचा अधिकारी. वैष्णव कोणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? नाही माहित अजून? वैष्णवाचं लक्षण थोडक्यात सांगतो. वैष्णव त्याला म्हणतात अखंड देवाचं चिंतन करतो, एक लक्षण. दुसरं वैष्णवाचं लक्षण गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, तुळशीची माळ घातलेले, गोपीचंदनाची ओटी लावलेले, हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण वैष्णव भेटल्यावर आनंद झाला पाहिजे. वैष्णवाच्या भेटीत वैष्णवांना, हे तिसरं लक्षण आहे. आणि चौथं लक्षण आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. याच्यात जे कोणी बसत असतील ते वैष्णव. त्याला सोडून कोणी कीर्तनात असले तरी वाईट मानून घेऊ नका. वैष्णव होऊन जा. तुळशीची पवित्र माळा घाला, चांगलं राहा, वैष्णव बना. वैष्णव म्हणलं की काल्याचे अधिकारी. कारण अधिकारा विना काला भेटत नाही. वैष्णव काल्याचा अधिकारी. म्हणून एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. कुठे करू काला? महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट बुद्ध. 3 शब्द आहेत, एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. संस्कृत मध्ये त्याला तरतम भाव म्हणतात. तरतम भाव. इंग्रजीमध्ये त्याला वेगळा शब्द आहे. पण अशा प्रकारचं चांगलं, त्याच्यापेक्षा चांगलं, त्याच्यापेक्षा चांगलं. तसं बरं, नीट आणि उत्तम. बरं कशाला म्हणतो आपण? सामान्य शब्द आहे बरं. एखाद्याला विचारा कसं काय चाललं, तर म्हणे महाराज बरं चाललं. बरं चाललं. पुन्हा त्याला विचारा काय आणखी काय अडचण? काही नाही म्हणे, आत्ताच जरा आमचा एक पाहुणा वारला, म्हैस झाली, असं कारण नाही सांगतो. पण पहिल्यांदा शब्द काय दिलता? बरं चाललंय. असं सामान्य शब्द आहे. तसं वाळवंट हे बरोबर आहे, अति सुंदर आहे, चांगलं आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पुन्हा नीट आहे. काही काही माणसं बरी असतात पण नीट नसते. माणूस कस काय बरं आहे, देणं घेणं त्यातनं का नाच लागत, काही नीट वागत नाही. वागायला चांगलं नाही. बरं आहे, गावात बरं आहे त्याला, पण ते एवढं काही कामाचं म्हणजे बरा शब्द सामान्य आहे, पण नीट त्याच्यापेक्षा महत्वाचा शब्द आहे. नीट अगदी तंतोतंत हिशोबामध्ये अति असली असतं त्याला नीट म्हटल्या जातं. आणि उत्तम, उत्तम म्हणजे अतिश्रेष्ठ शब्द आहे. बुध उपसर्ग आहे. तम म्हणजे अंधकार, ज्याच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार गेलेला आहे ते उत्तम आहे. वाळवंट कसं आहे? बरोबर आहे, नीट आहे, उत्तम आहे. कारण वाळवंटामध्ये तुम्ही स्नान करून पुन्हा वाळवंटात लोळा, अंग भरत का? आता लोळायचा अनुभव नाही कोणाला, जुन्या लोकांना असं. आता नद्या राहिल्या नाही, स्वच्छ पवित्र वाळू राहिली नाही. पण तुम्ही गोदावरी नदी पाहिली, ही तुमच्या जवळ नदी आहे. आता पूर्वीच्या काळात वाळवंट अशा नद्या वाहून जायच्या. आता या दिवसामध्ये पाणी व्हायचं आणि मग जनावर पाण्यात पाणी प्यायची दुपारच्या टायमाला, आणि मग वाळणारे पावायचे दिलं आणि गारटले की वाळवंटात येऊन लोळायचे, पुन्हा पावायचे, असे लोळायचे. पण लोळलं तरी ती वाळूचा कण माणसाला भरू देत नव्हता. एवढा स्वच्छ कण असायचा, एवढं निर्मळ वाळवंट होतं पूर्वीच्या काळात. वाळवंट अतिशय पवित्र आहे, माणसाला भरू देत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, वाळवंटात काही उगत नाही. आता ना त्यात काही उगवलं नाही असं दिसतंय का तुम्हाला? गोदावरी सारख्या नद्या सगळ्या येड्या बाबळीनीच व्यापले, तिकडं तिकडे येड्या बाबळी. आणि त्या येड्या बाबळी गोदावरीत झाल्यामुळे पवित्र साधू संत जाण्याच्या ऐवजी हातभट्टीवाले शिरले त्या गोदावरीत. आता काय करावं? किती अवघड झालं ते. येड्या बाबळीत दारू पाडायला लागले, गंगात दारू पाडते. आता काय करावं? अवघड काम आहे. चला, पण गोदावरी अतिशय पवित्र आहे, वाळवंट पवित्र आहे. वाळवंटात काही उगवत नाही, वाळवंट आपल्याला भरू देत नाही, वाळवंट आपल्याला खेळायला आनंद देतं. कितीही उड्या मारा,
लागत नाही, नरम वाळत पुढ्या हाना कुस्त्या कळा आनंद देत. म्हणून त्या साधू संतांनी काला कुठे गेला, वाळवंटात गेला आणि असं अतिशय सुंदर काला करून त्याचं पोट भरलंच नाही. पोट भरलं नाही म्हणजे करावंच वाटत होता, पुन्हा पुन्हा काला झालाच पाहिजे. त्याकरता तुकोबारायांनी सांगितलं पहिल्या चरणात माणसाला तीच क्रिया पुन्हा का करावी वाटते? त्याच्यात आनंद मिळाल्यावर करा वाटते का आनंद नाही मिळाल्यावर? आनंद मिळाल्यावर. पुन्हा पुन्हा दारू का प्यावा वाटते? लोक सांगतात मला, बोलता बोलता विषय निघतो, म्हणजे मला दारू प्यायला गोड लागत नाही. गोड लागत नाही. लोक प्याता प्याता असं कसं तरी तोंड करतात. लोक सांगत म्हणजे दारू प्यायला गोड लागत नाही, दारू घ्यायला खरेदी करायला परवडत नाही, दारू मागे कितीतरी अडचणी, तरी माणसं जीवाच्या पलीकडे दारूवर प्रेम करून पुन्हा दारू पितात की नाही? का पितात? त्यात आनंद येतो म्हणून पितात, आनंद येत नाही म्हणून? बरोबर आहे, आनंद येतो. पुन्हा पुन्हा प्रक्रिया माणसं का करतात? त्याच्यात आनंद आला पाहिजे. आनंद आला की पुन्हा त्याच्यावर भिडत येत होतं. काही लोकांना म्हटलं का आताचं पारायण करा, ते म्हणले गेल्या वर्षीच गेलं. यंदा काही जमत नाही, लय टाळा येतो, बसून बसून बेजार होतो. का? त्याला आनंद येत नाही. आनंद नाही आला की माणसाला ती क्रिया करावं वाटत नाही. आता हे शाळेतले मुलं आहे, सर यांना इथे घेऊन आले, पुढच्या वर्षी काल्याच कीर्तन आल्यावर सगळे पोरच सरला आठवण करून देतील, गुरुजी कीर्तनाला जायचं की नाही? काय आठवण करतील? त्यांना कीर्तनाचा आनंद मिळाला, भोजनाचा आनंद, महाप्रसादाचा आनंद. हे पुन्हा पुन्हा असं काय होतं? एकदा केल्यानंतर त्याच्यात आनंद आला रे आला की माणसाला तेच करावं वाटतं. डीजे मध्ये माणसाला का नाचावं वाटतं? एकदा नाचले की ते पुन्हा नाचावं वाटतं. हरिकथेमध्ये भजनात का नाचावं वाटतं? याच्याच करता नाचावं वाटतं. पोट भरत नाही. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया उपजोनिया. पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे. आता अभंगाचा विचार करीत आलो. टायमाचं बंधन राहतं, विस्ताराने बोलायला वेळ नसतो. थोडक्यामध्ये मी अभंगाचं चिंतन केलं. एकदा विठोबा रुक्माई महामंत्राचा घोष करू आणि भगवान कृष्णाच्या लीला चरित्राचा थोडा उच्चार करू आणि शिवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा
भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागले. तिथून सुरू करतो चरित्र. रांगता दोघांनी रांगायला लागले. रांगता रांगता पाऊल उचलायला लागले. पाऊल उचलता उचलता गल्लीत जायला लागले. 10-5 पोरं गोळा करायला लागले. असं करता करता लोकांच्या दरवाजाच्या कड्या उघडायला लागले. आणि कड्या उघडता उघडता चोऱ्या करायला लागले. हळूहळू हळूहळू भगवंताने लीला सुरू केली. गावामध्ये बोभाटा सुरू झाला. गवळणी एकमेकीला म्हणायला लागल्या, बाई म्हणे आपल्या गावात चोऱ्या व्हायला लागल्या. म्हणजे कशाच्या चोऱ्या? म्हणजे दही दूध तूप लोणी चोरीला जात, सोनं नाणं पैसे आणखी चोरीला जात नाही. एक जण दुसरी म्हणली, बाई कोण करीत असं का अशा चोऱ्या? आपल्या गावात नव्हतं असं पहिलंही. असं पाऊस नाही पडल्यामुळे सुरू झालं का काय? सोडून द्या. हे असं का व्हायला लागलं? आपल्या गावात अशा चोऱ्या होत नव्हत्या. आता कोण चोऱ्या करीत असं? एक गवळण म्हणायला लागली, बाई माझ्या कानावर असं आलं की ते नंद बाबा यशोदा आहे ना, त्याचं पोरग चांगलं मोठ्या घरचं पण चोटच निघालं म्हणते लोक. हे चोऱ्या करतो म्हणतात. दुसरी म्हणली, बाई बाई काही कळत नाही कोण चोऱ्या करतो, पण पोरं घेऊन कृष्ण चोऱ्या करतो असं कोणीतरी म्हणतं म्हणे. लोक चर्चा करतात. दुसरी म्हणली, बाई मी असं ऐकलं म्हणे. काय ऐकलं? ज्याच्या घरात चोरी होती का त्याच्या घरातलं दुप्पट होतं. काही काही साध्या भोळ्या गवळणी होत्या. त्यांनी असं आहे काय? चोरी झाल्यावर दुप्पट होतं म्हणे. हा त्यांनी काय केलं, संध्याकाळी घराचे दरवाजे उघडीत ठेवून दिले. दुनिया आशा बाळकडे तुकोबराय प्रमाण देतात. बोलतात की आशेच्यामुळे दुप्पट होईल म्हणून. दुप्पट होईल म्हणून लोक देवाच्या कामालाही देतात, हे तर महत्वाचं आहे. पण अनेक भारतामध्ये महाराष्ट्रात अनेक असे लोक येतात आणि ते आपल्याला दुपटीने दाम देतात म्हणून फसवतात. कसं त्याची नावं तुमच्या पाठच येत नाही. काही लोक गेले त्याच्यात बरबाद होऊन गेले. दुपटीचे दाम दुप्पट मिळते ना, मग काय त्याच्यात कधी लागले ते लोक. तसं त्या गवळणीने दरवाजे उघडे ठेवले. म्हणजे देव घरात आला पाहिजे आणि आपल्या घरातलं ते दूध चोरीला गेलं पाहिजे का? कारण दुप्पट होईल ना. दुप्पट होण्याच्या आशेने आशाखोर लोकांनी तसं केलं. पण भगवंताने लीला केली. ज्याचे दरवाजे उघडे होते त्याच्या घरात शिरलाच नाही देव. आध्यात्मिक भाव लक्षात घ्या. ज्याचे दरवाजे उघडे त्याच्या घरात देव शिरतो का? दरवाजे म्हणजे डोळे कान नाक इंद्रिय. इंद्रिय रूपी दरवाजे ज्याचे उघडे त्याच्या घरात देव शिरतो का? आपले दरवाजे उघडे का बंद? उघडे दे. इथं बसले, आता जेवले, कीर्तन झालं, मस्त गोष्ट जेवले, जेवण करून परकडला गेले, हाटलीत बसले, बटाट्याचा वास येत होता. यावं द्या म्हणे 2 बटाटे. उघडे दरवाजे का बंद आहे? उघडे दरवाजे, सैराट दरवाजे. द्यायचे दरवाजे सर्व सैराट आहेत, उघडे. त्यांच्या घरी देव प्रवेश करीत नाही. मग देवाने प्रवेश कोणाच्या घरी केला? द्यायचे लावलेले. इंद्रियाचा संयम आहे. आणि अशा प्रकारच्या घरामध्ये देव शिरतो. कवाड उघडून शिरतो. अरे वा, भ्रांतीचं कवाड उघडतो, अज्ञानाचे कुलप तोडतो आणि तो देव त्या घरामध्ये शिरतो. असा एका घरामध्ये देव शिरला. मुलांना घेऊन शिरला. दही दूध तूप लोणी काय खायचं ते भरपूर खाल्लं. दह्या दुधाचा नासाडा केला. लोणी तूप खाऊन घेतलं आणि भगवान कृष्ण परमात्मा निघून गेला. ती गवळण आली बाहेरून. पाहते तर दिवसा ढवळ्या दरवाजा उघडलेला. घर उघडं दिसलं. शेजारी पाजारी गवळणीला बोलवायला लागली, अहो इकडे या, अहो इकडे या. माझा दरवाजा कोणी उघडला? सगळ्या म्हणायला लागल्या आम्हाला माहित नाही. बाई जरा निबर होती, ती त्यालाच भांडायला लागली. म्हणजे मग तुमचे घर आमच्या शेजारी आहेतच कशाला? दिवसा ढवळ्या घर उघडून तुम्ही पाहिलं नाही काय करता? तुमचं उघड्यावर भांडायला लागली. बाकीच्या गवळीने म्हटले आम्हाला भांडू नको म्हणे, आम्हाला काही माहित नाही कोणी उघडलं काय झालं. ते म्हणले ठीक आहे चला इकडे या म्हणे. सगळ्याला बोलून घेतलं. घरामध्ये चक्कर हाणला आणि बाहेर येऊन सांगितलं ही चोरी आहे ना यशोदेच्या नंदाच्या कार्ट्यानेच केली. डायरेक्ट नाव घेतलं तिने. निबर गवळण होती, चांगली अभ्यास गवळण होती.
तिने लगेच डायरेक्ट नाव घेतलं, त्या कृष्णानेच हे केलेलं आहे म्हणे, चला माझ्या बरोबर घराने सांगायला. अवघ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि यशोदेच्या घरी घराने घेऊन गेल्या. अहो यशोदाबाई, याने माझ्या घरी येऊन काय केलं? त्याने माझे कवाड तुमच्या पोराने माझ्या दरवाजाच्या कडा उघडली, कडी शिंक तोडलं, दह्या दुधाचं भक्षण केलं आणि ताकाला रस्त्यात बोलून दिलं, टाकून दिलं. असं तुझं पोरग खोड करे. यशोदाबाई म्हणते, माझ्या बाळावर आळ घेऊ नका. माझं बाळ लहान आहे, माझं बाळ सगुण आहे, माझं बाळ असं आहे. बाळ सगुण गुणाचे देवावर आळ घेते बरं. त्यांना त्यांच्याकडून एखादं चुकीचं काम झाल्यावर लोक त्यांना म्हणतात, अरे बाबा तो असं करायला नव्हतं पाहिजे. आम्हाला देवच बुद्धी देतो. लटिकाची घेता आळ घे गोकुळच्या नारी. देवावर आळ घेऊ नये, पण या गवळणी आळ घ्यायला लागल्या. तो पोरग येत, खोड्या करत, असं करत, तसं करत, असं यशोदामयाला सांगते. यशोदामया म्हणते, माझं पोरग खोड्या करीत नाही, तुम्ही त्याच्या नादी लागू नका. माझं बाळ लहान आहे, 5 वर्षाचे, माझ्या बाळाला काही समजत नाही म्हणे अजून. माझं बाळ वेळ आहे म्हणे, वेळ. श्रीरंग माझा वेळागी, याला नाही दुसरा जोडागी. तुम्ही याची संगती सोडागे गोकुळच्या नागी. किती चांगलं याच्यातून लक्षात घेऊन चला. गल्लीमध्ये जर 2 लहान मुलाचे भांडण लागले आणि तो घरच्या आई जर धावत पळत आल्या आणि आपापल्या पोराला धरलं आणि भांडण मिटवलं पाहिजे की नाही? मग बाईनी काय म्हणावं? आपल्या पोराला येडं म्हणावं, हलूच थापट मारावी, आपल्या पोराला घरात घ्यावं. पुढच्या बाईने तिच्या पोराला तसं करावं. आणि काही बायाचा स्वभाव विचित्र राहतं, त्या पुढच्या बायाला सोयीनी बोलत नाही. आमचं पोरग चांगलं आहे, पण तूच पोरगला येडपट आहे म्हणे. दुसऱ्याच्या पोराला येड म्हटल्यावर भांडण वाढ होतं का कमी होतं? यशोदेने काय शिकवलं आपल्याला? श्रीरंग माझा विराग, माझं बाळ वेड आहे, तुमचं लय चांगलंय, त्याला आवरा असं म्हणावं. बायाने असं, महिलांनी असं म्हणावं, श्रीरंग माझा विराग. हे व्यवहार समजला तर चांगलं चालतं आपलं घर, काही अडचण येणार नाही. त्यातली एक गवळण म्हटली यशोदेला, अहो आत्याबाई, खरंच तुमचं पोरग येड आहे. मग यशोदेचा पारा चालला. दुसऱ्याने म्हणल्यावर सहन नाही होत. माझ्या पोराला येड म्हणते, माझ्या पोराला येड म्हणते. नाही म्हटले, तुम्ही म्हटल्या म्हणून म्हणते.
आणि खरंच ते येड आहे. जसं दिसायला काळ सावळच आहे, तू त्याला आंघोळ घालते की नाही काय माहित, दही दूध तूप खातोय, अंगाचा घुरट वास येतोय, पण आम्हाला ते येड केलं. त्याच्यावर मला वाटतं खरंच येड आहे. कशी वेळ लागली तुझं पोरग येड आहे. अशा गवळणी तक्रारी करायला लागल्या. यशोदा म्हणते माझं बाळ खोड्या करीत नाही. ती भांडणारी गवळण म्हटली, अहो यशोदाबाई, आम्ही तसं भांडत नाही, आमच्याकडे 3 पुरावे. माणसाने पुराव्यानिशी भांडावं की नाही. आज आपण सगळं समाज, भारतातला सर्व समाज पुराव्यानिशी भांडला, म्हणून 500 वर्षाने 22 तारीख पाहायला मिळाली. किती महत्व आहे पुराव्याला. काहीकडे पुरावे नाही उगाच म्हणतात, उगाच कालवा करतात, हार करतात, काही कामाचे नाही. पण भारत देशाचा स्वाभिमान आहे. सगळा भारत एकजुटीने लढला आणि परकीयाचे आक्रमक जे होते त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर पुन्हा आपल्याला 22 तारखेला प्राण प्रतिष्ठा प्रभू रामचंद्राची पाहायला मिळायला लागली. कशामुळं? पुराव्यामुळे. मग पुरावा महत्वाचा आहे, पुरावा असला पाहिजे. ती गवळण म्हणते माझ्याकडे 3 पुरावे. तर पुराव्यानिशी भांडायला आले. पहिला पुरावा असा आहे, तुझ्या पोराने घरामध्ये दही दूध नाशिलं, त्याच्यामध्ये ती हिंडलं आणि ती घराकडे आलं, त्याचे पावलाचे ठसे उमटलेले होते आणि त्या मागामागाने मी आली या कृष्णाची मागे म्हणजे मागाने आली, मागाने आली. देवाचा माग लागला पाहिजे तेव्हा दिवस सापडतो. आपला लई दिवसाचा पारमार चालू आहे, पण मागच सापडा. कोणी कोण करतो, कोणी कोण करतो. देवाचा माग सापडावा. आले या कृष्णाची मागाने आली म्हणून तुझ्याच पोराने खुली केली. एक पुरावा. दुसरा पुरावा माझ्याकडे असा आहे की आतापर्यंत गावात ज्या चोऱ्या झाल्या ती पद्धत आणि ही पद्धत एकच असल्यामुळे तुझ्या पोराविना ती चोरी दुसरं कोणी करीत नाही. त्या विना नाशी हे दुसऱ्या ऐशी, म्हणून तुझ्याच पोराने चोरी केली. मी बरोबर ओळखलं. मी विनोदाने सांगत असतो, ते नदीच्या काठचे लोक आहेत. नदीवरच्या मोटरा कोण चोरतं तुम्हाला माहित राहतं, पण नाव घेता येत नाही. विनोद सोडून द्या. तसं ती गवळण म्हणते, हे असटवाल्या फक्त पोरगच करत, गावात बाबाट आहे त्यांनीच केलं, त्याच्याशिवाय नाही. तिसरा पुरावा माझ्याकडे असा आहे, मी आल्या तो ह्या पोराचा मुक्का घेतला. प्रेम होतं आलं म्हणून नाही घेतला. मुक्का घेतल्या मला कळलं यांनी लोणी खाल्लं, माझ्याच घरचं खाल्लेलं. चुंबन घेता येतो परिमळून नवनीताचा घेसे. ऐकी नाही पुरावा. तोंडाला तोंड लावलं की वास आला, यानेच खाल्लं म्हणून तुझ्याच पोराने खोडी केली. मी एक विनोदाने सांगत असतो, संध्याकाळचं कीर्तन मस्त पंगत, एक जणाची गावातल्या माणसाची तो पंक्तीवाला परतडून 50 रुपयाचा हार घेऊन आला. लोक जेवून गेले. बायको म्हणली आता तुम्ही जेवण करा आणि झोपा, हार पोरग घालीन. तुम्ही काय हार घालायसारखी नाही. बऱ्याच लोकांच्या ध्यानात आलं असं, तुम्ही काय घालू नका हार. तो म्हणला रे पठ्याची पंगत आहे, 4 चौघातला माणूस आहे, मला जावं लागेल हार घालायला. आणि मग ते हार घालायला आलं आणि महाराजाच्या तोंडाच्या तोंड जवळ आलं. महाराजाला कळालं चुंबन घेता येतो परिमळ. तुमच्या लक्षात आलं की नाही, काही लोक दारू पिऊन हार घालतात माणसाला. महाराजाला बिलकुल दारू पिऊन हार घालू नका. याच्याकरता सांगितलं मी. आपलं चालता महत्वाचं आहे. महाराजांचं महत्व ठेवा, साधू संतांचा आदर करा. म्हणून चुंबन घेता येतो परिमळ. त्या गवळणीने सांगितलं, बाई तुझंच पोरग खोडते रे. यशोदा म्हणायला लागली, माझं पोरग खोड्या करीत नाही. त्या आलेल्या 10-5 जणी होत्या का, त्यातली एक जण म्हटली, बाई दी सोडून म्हणे, याला असं नाही करायचं. हे कृष्णा माझ्या घरी येऊन पाय, तो शेंडीच बांधीन खांबाला, नाही तर जाग्यावर धरीन आणि यशोदेला आणून दाखवेल. अहो यशोदाबाई तुमच्या पोराला माझ्या घरी येऊन पाय. मला कृष्णाने लगेच तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, आज तुझ्याच घरी येतो. कृष्णाने तिला धमकी देऊन टाकली आणि तिने कृष्णाला धमकी दिली आणि धमक्या देऊन ते गवळणी निघून गेल्या आणि घरी गेल्यावर तिची धाकधूक सुरू झाली.
आगबाई म्हणे मी उगतच म्हणली येईनच म्हणे तू. आगबाई म्हणे मी उगतच म्हणले. तिची धाकधूक सुरू झाली. मी मराठीतला शब्द आहे, इंग्रजीतला सांगा. तिची इंडिकेटर लागले हे की नाही इंग्रजीतला. तिची अशी धाकधूक सुरू झाली. बाई येईनच म्हणे आता. मी उगतच बोलले त्याला, मी उगतच बोलले असं म्हणून ती तयारीला लागली. इकडून येईल का, इकडून येईल का, कोणत्या दरवाज्यातून येईल का. तिला 4 सुना होत्या. सुनबाईला घरात घातलं, दरवाजे लावून घेतले, खिडक्या बंद केल्या आणि आतमध्ये राहा म्हणे, आतली काम उरका आणि मी ड्युटी करते म्हणे काठी घेऊन. कसा येतो पाहतेच म्हणे. आला की धरणार म्हणे जाग्यावर. असं तिने पण करून फिरायला लागली. चौकोन येडे मारीत होती घराला वाड्याला. लोक विचारित होते आत्याबाई काठी घेऊन काय राखण चाललं. तुम्हाला माहित नाही का आज कृष्ण येणार आहे आणि मी त्याला धरणार आहे. आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार आहे. कोणाला बी ती हेच सांगत होती काय आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार आहे. इथे बसलेल्या लोकांपैकी कोणाला कधी वाटलं का आज कृष्ण येणार आहे मी त्याला धरणार आहे. नाही कशाला येईल तुमच्या घरी. देव केव्हा येतो. प्रभू आवन की मन भावन की. आतुरता लागली पाहिजे की देव माझ्या घरी आला पाहिजे, देव आला पाहिजे अशी आतुरता लागल्याशिवाय देव कधीच येत नाही. म्हणून ध्यानात ठेवीत जा. देव येण्याकरता रांगोळी काढीत जा, असे देवाचे पावलं काढीत जा. आपल्या घरात पावलं गेले पाहिजे का बाहेर गेले पाहिजे. पावलं तिथून बाहेर पाहिजे का आत पाहिजे. सगळ्याच्या पाठ हे देवाच्या बाबतीत नाही, पण महालक्ष्मी दिवशी गल्लीतून लक्ष्मी घरा. महालक्ष्मीला सगळेजण करतात, पण महालक्ष्मी आणण्यापेक्षा देवा करता करा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा अशा पद्धतीने आला पाहिजे, आला पाहिजे. तिला ध्यास लागून गेला. कृष्णाचं चिंतन सुरू झालं. हे कृष्णा इकून येतो का, तिकून येतो का. शबरी सारखी आतुरतेने ती वाट पाहली. भगवंताने लीला केली. तिच्या वाड्यात प्रगट झाला. आत प्रगट झाल्यानंतर सुनाला एवढा आनंद झाला. सुना देवाच्या दर्शनाने परमानंदी झाल्या. दोन्ही खाऊ घालीत होत्या, देही भात घालू घालत होत्या, कृष्णाबरोबर गुलगुलू बोलत होत्या, कृष्ण चेष्टा करीत होता. देव आतमध्ये प्रगट झाला आणि ही बाहेर ड्युटी करीत होती. इकडून येईन म्हणे, इकडून येईन कृष्ण. सारखी तिची बाहेर चाललेलं होतं. पण सुना भाग्यवान होत्या आणि म्हातारीच्या बाहेरच वाऱ्या चालू होत्या. जाय या देवाला, जाय त्या देवाला. पण सुना किती भाग्यवान. त्यांच्या आतमध्ये देव प्रगट झाला, वाड्यात देव प्रगट झाला. आणखी एक अर्थ लक्षात घ्या. देव आपल्या आतच आहे का बाहेर आहे. सगळ्याच्या हृदयात देव आहे की नाही, आहे की नाही. आहे. हरवलेला आहे का सापडलेला आहे तुम्हाला. देव तुम्हाला सापडला का हरवला. वा कसे बोलले तुम्ही. बऱ्याच लोकांचा हरवला म्हणून म्हणावं लागतं माझा कृष्ण देखीला काय. कधीतरी सांगा गे सांगा, कधीतरी सांगा गे सांगा. कोणाला म्हणावं लागतं त्याचा हराला द्यायचा. तुमचा नाही हराला, तुम्ही वेदांतातले आहे तुमचा सापडला. वेदांतात प्राप्ताचीच प्राप्ती आहे, पण भ्रम आहे ना तो भ्रम घालवण्याकरता सापडावा लागतो. मला देव सापडला का, देव माझा पाहिला का. घरोघर जाऊन पाहावं लागतं. या घरी जाय, त्या घरी जाय, त्या घरी जाय. खूप सुंदर गवळणी आहेत. गवळणी वाचायला बनायला वेळ कमी असतो आपल्याला, आहे की नाही. अशा पद्धतीने अति सुंदर गवळणी आहेत. म्हणून आतमध्ये देव राहतो. पण आपल्या सगळ्याचा हरवला, ज्याचा हरवला तिने यशोदेसारखा सापडवला पाहिजे. मग त्या घरामध्ये आनंद आनंद होता. सुना होत्या घरात. मन बुद्धी चित्त अहंकार या 4 सुना. अध्यात्म भाव त्यातला घेतला पाहिजे. या सुनाला आनंद झाला. मन कृष्ण रूप झालं आणि ही कुजबुज बाहेर तिच्या कानावर यायला लागली. कोणाच्या. सासूच्या. अगबाई म्हणे मी बाहेर पाहते पण आतूनच आवाज येतोय, आतूनच आवाज येतोय. लगेच दरवाजाकडे गेली. दरवाजा ठोकवला. उघड उघड म्हणे दरवाजा. सुनाला सांगितलं. सुनबाईने दरवाजा उघडला. कृष्ण दिसला. परमानंद झाला. अवस्थेत गेली ती गोपी. कृष्ण रूप झाले. बरा सापडला म्हणे तुला आता माईकडे घेऊन जाते. असं करता करता त्या यशोद ती गवळण धरायला लागली कृष्णाला. हा सापडतोय ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे.
हा कैसा येईल हातागे गोकुळच्या. हे लवकर सापडत का देव? सापडत नाही. तिला सापडला, परमानंद झाला, देवाला स्पर्श केला, भाव समाधी लागून गेली. देवाचं दर्शन, देवाचा स्पर्श, समाधी लागून गेली. ती हिची विधेही ती गवळण झाली. तिला काही भान राहिलं नाही. तरी पण ती म्हटली चाल. धरलं कृष्णाला बाहेर काढलं, यशोदेकडे घेऊन निघाले. देवाने एक लीला केली. काय लीला केली? एकादशी लेख एका कृष्ण. तिला कृष्ण दिसत होता आणि गावच्या लोकांना तिचं पोरग दिसत होतं. गावातल्या महिला विचारायला लागल्या, अहो आत्याबाई पोराला धरून कुठं चाललं? ते म्हणले तुमचे डोळे गेले का? घरात शिरला होता, सुना बरोबर बोलत होता. लोक विचार करायला लागले, म्हातारी मेंटल हॉस्पिटल, काही मिळणे राहिला म्हातारीत. पोराला धरून घेऊन चालली म्हणजे कृष्ण झाला. लोकांना कृष्ण पोरग दिसत होतं आणि तिने मात्र कृष्णाला धरलेलं होतं. आनंदाने चाललेली ती भक्तिमय झालेली गोपी आणि यशोदेकडे गेली. अहो यशोदाबाई बघ म्हणे जाग्यावर धरला आणि हे बघा म्हणे या कृष्णाला आणले. यशोदेने तोंडाला हात लावला. अगं म्हणे आत्याबाई असं काय म्हणता म्हणे, माझं कृष्ण आताच खेळतोय म्हणे आणखी. आवाज द्या. तिने आवाज दिला, हे कृष्णा. पुढून आला अनंत रूपी अनंत वेशी, असं ते भगवंताचं स्वरूप. पुढून आला. पुढून आल्यानंतर तिने हात जोडले. आश्चर्यचकित झाली. अगबाई म्हणे तो पुढून आला, माया हातात कोण आहे? त्यावेळेस तिने पाहिलं. त्यावेळेस तिचं पोरग तिला दिसलं. तिला असा राग आला. अरे बाळ्या म्हणे तुला अगोदर सांगता नाही आलं का? ते म्हणे सारं गाव सांगत होतं पण तू भावनातच नव्हती म्हणे. एकादशी लेख एका कृष्ण. त्याचा भाव काय घ्यायचा लक्षात घ्या. जे कृष्ण रूप झालेले आहे त्याला जग कृष्णमय दिसत. जे जे दृष्टी दिसे हे कोणाला दिसत? गोपीला दिसत, भगवतमय झालेल्या गोपीला. आणि आपल्यासारख्याला माणसं दिसत येतो. भगवत भक्ताला देव दिसतो. हे गोपी भाव आहे, लक्षात ठेवायचंय. हे नुसत्या वरपंगी कथा श्रवण नाही करायच्या. या कथेतले भाव घ्यायचे आणि सगळं जग कृष्णमय दिसलं पाहिजे, अशी भावना तयार झाली पाहिजे. असं करता करता अनेक लीला होत चालल्या. लीला करता करता यशोदा मैया भगवान कृष्णाला म्हणते, अरे बाळा तू फार खोड्या करतोस रे. सगळे लोक मला गाराणे सांगतात, तू खोड्या करीत जाऊ नको. खोड्या नको करू माझे बाबा बाबा, तू खोड्या करू नको. कृष्ण म्हणतो, आई खरं सांगू का मी तुला, मी कोणाच्या खोड्या करीत नाही. मग हे लोक गाराणे कसे सांगतात? पण येत लोक माझ्या खोड्या करते. आपल्या घरी येते तर आपल्या खोड्या करते आणि त्याच्या खोडीनी ते मरत येत. सांग बरं, तो महाबळभट आपल्या घरी आला, आपल्या घरी आला, तो बसायला पाठ झाला, तू त्याची पूजा केली, त्याला दूध पाजलं, मला मांडीवर घेऊन बसलं, मी त्या म्हणजे तू मला मांडीवर घेऊन बसली आणि मग त्या ब्राह्मणाने सांगायला सुरुवात केली. चांगलं सांगावं नाही त्या ब्राह्मणाने. त्याने काय सुरू केलं? मायाच खोड्या काढायला लागलं. कृष्ण असं आहे, कृष्ण तसं आहे, स्वाऱ्याच करणारे, अमुकच करणारे. मग त्यांनी मग पहिली खोडी केली की मी त्याची खोडी केली. तूच सांग. तेच खोड्या करते तर मरत येत. मग लोक म्हणताय कृष्णाने मारला. मी कोणाला मारित नाही, ते त्याच्या खोडीने मरत नाही. गावात बी काही लोक पाहुणे विचारते, त्या पाहुण्याचं कसं काय चाललं? म्हणजे वारला राहतो मिळाला. म्हणजे कसं काय मिळाला? मारायसारखा नव्हता, वय तर कमी होतं. आणि तुम्हाला नाही माहिती नाही खोडीच होतं, ते खोडीन मिळलं म्हणजे. गावात लोक बोलत आहेत. तसं कृष्ण म्हणायला लागला, आई मी कोणाच्या खोड्या करीत नाही. ती पुतना माझ्याकडे आली, तिने तुम्ही खोडी गेली, तिच्या खोडीन ती मेली. महाबळभट आला, कागासुर आला, बगासुर आला, आगासुर आला. सांग आई मी कोणाच्या खोड्या करतो का? खरं देव कोणाच्या खोड्या करीत नाही, आपणच खोड्या करतो आणि आपणच लाभड येत. आपलंच कर्म आपल्याला काही करून येते आणि देव कोणाला काय करतो? देव तर सर्व ठिकाणी सारखा आहे. समोहम सर्वभूतेषु मे दृश्योस्ति न प्रिय. देव सर्व ठिकाणी जर समान असेल तर खोड्या कोण करतं? आपलं कर्म करतय, आपल्याला कुठेही घेऊन घालतय. केले कर्म झाले, त्याची भोगाले उपजले, मेले ऐशी किती. आई मी खोड्या करीत नाही. यशोदा म्हणते, नाही रे बाळा,
मला पटत नाही. लई लोक गारानं सांगते तू खोड्या करतो, खोड्या करीत जाऊ नको बाळा. कुणीतरी यशोदेला सांगितलं तुमच्या पोराच्या खोड्या बंद होण्याकरता मला एक अनुभव आला. कोणता आला? शिवपुराणात आला का? कोणता अनुभव आला? कुठे एखाद्या देवाचा आला का? त्यावेळेस तिने सांगितलं मला गणपती बाप्पाचा अनुभव. गणपती बाप्पाला तू नवस कर, दर्शन घे, मग तुला गणपतीचा अनुभव नक्कीच येईल आणि तुझ्या पोराच्या खोड्या बंद होती. पटलं ना यशोदेला. कृष्णाला घेतलं, गणपती बाप्पा पुढे गेली, दर्शन केलं, म्हणजे देवा आमच्या पोराकडून खोड्या होऊ देऊ नको. कृष्ण म्हण बायकून काही खोड्या होऊ देऊ नको म्हणा गणपती बाप्पा. कृष्ण म्हणायला लागला आणि गणपती हसायला लागला. म्हणजे अवघडच झाला. गणपती बाप्पा शांत होते. भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, शांती झाली, वातावरण चांगलं झालं आणि त्या यशोदेने सांगितलं जर खोड्या बंद झाल्या तर मोठं ताट भरून मोदक गणपतीला वाहीन. आनंद झाला, नवस केला, निघून गेले. भगवंताने खोड्या करायचं बंद केलं. साधू संतांनी वर्णन केलं, एक मास देवे, एक महिनाभर देवाने खोडी केली नाही. महाराज मला असं वाटतं यदा कदाचित तो श्रावण महिना असावा. खोड्यागाव मध्ये नक्की असेल श्रावण महिना. सगळे लोक खोड्या बंद करते नक्की आंघोळ करून ओम नमः शिवाय सगळं बाकीचं बंद करतात. विनोद सोडून द्या. पण एक महिनाभर देवाने खोडी केली. प्रचिती आली यशोदेशी. यशोदेला प्रचिती आली. यशोदा माझ्या म्हणली आता नवस फेडायचा. मोदक केले हारा भरून आणि कृष्णा गणपतीच्या पुढे मांडली. कृष्णाला सांगितलं कृष्णा इथं थांब, माझं काहीतरी इसरलं, घेऊन येते. यशोदा निघून गेली. कृष्णाने देव बाप्पाला सांगितलं गणपती बाप्पाला द्यावा, हे मोदक तुमचे आहेत का माझे? गणपती बाप्पाने सांगितलं सगळं ब्रह्मांड तुमचं आहे. मोदक काय सगळं तुमचंच आहे, खाऊ का मी? होऊन द्या कार्यक्रम. गणपती बाप्पांनी कृष्णाने सगळे मोदक खाऊन घेतले. यशोदा मैया आली. अरे कृष्णा मोदक काय झाले? म्हणले एक बाबा आलता, लई मोठा होता, ढेरी लई मोठी, नाक लई लांबलचक, उंदरावर बसलेला होता आणि त्यांनी मोदक खाल्ले. यशोदेने 3दा हात जोडले अशी गणपती बाप्पाला. अरे कृष्ण तो दर्शन नाही घेतलं का? तो गणपती बाप्पा होता म्हणे, तुला दर्शन झालं, मला नाही झालं. तू भाग्यवान रे बाळा, तुला गणपती बाप्पाचं दर्शन झालं, तुझ्या देखत मोदक खाल्ले. आई आई मला भिऊ वाटलं म्हणे, मी कोपऱ्यात दबलो म्हणे. यशोदाने सांगितलं ठीक आहे बाळा, तू भाग्यवान आहे, माझ्या हाताने नैवेद्य खरीक वाटीचा दाखवते खोबऱ्याचा. म्हणून पुन्हा यशोदा गेली घराकडे. तर कृष्णाने गणपती बाप्पाला सांगितलं गणपती बाप्पा मोदक खाल्ले मी, पण काम जमलं नाही, तूच देव सिद्ध झाला. मी देव कुठं सिद्ध झालं अजून? तूच देव आहे. यशोदेचं महत्व तुझ्याबद्दल वाटलं. आता एक काम करतो म्हणजे तुलाच खाऊन टाकलं. आणि मग देवाला खाऊन टाकलं. आणि मग यशोदा आली आणि पाहायला लागले तर आता गणपतीच नाही, देवाशी चकुशी. कुठे ना म्हणजे देव कुठे, देव कुठे? गणपती मला काय माहित, त्याला अर्जंट कोणाचा कॉल आला असं, गेला असं कुठे, काय मला सांगून गेला का? यशोदा म्हणले नाही 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 नाही, याच्यात काहीतरी कारस्थान दिसतंय गड्या, मला कळालं, तू लई विचित्र आहेस म्हणे. मला तर असं वाटून राहिले तोच गिळून टाकला, तोच खाल्ला म्हणे. हा कर हा कर. आणि मग यशोदेने आ करायला लावलं. त्याने आ केलं. पोटामध्ये एक गणपती नाही, हजारो गणपती. अनंत ब्रह्मांडे उदरी. त्याचा वाच्यार्थ घेऊ नका बरं का. शाळातले पोरं म्हणते कृष्णाने गणपतीच खाल्ला, ऑपरेशन कसं काय नाही झालं. पितळाचा गणपती खाल्ल्यावर मोठ्या दवाखान्यात द्यावा लागेल ना. याचा अर्थ तसा घ्यायचा नाही. याचा अर्थ असा घ्यायचा की गणपती कृष्ण स्वरूपाच्या स्वरूपात आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा, त्याचं जे विश्वरूप आहे, त्या विश्वरूपामध्ये इंद्र चंद्र गणपती महादेव सगळे देव आहेत. असं आपल्याला समजलं की कृष्णाचं खरं ज्ञान झालं. हे असा गणपती नाही घाला बरं.
उग विनाकारण शंका कुशंका तयार होतात. पण अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या स्वरूपात गणपती आहे. एखाद्या धरलेलं काम भागतच नाही. कशाला चतुर्थी धरतात? हे फक्त समजलं पाहिजे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या अंतर्गत सगळी देव देवता आणि विश्व जर असेल तर गणपती कुठे आहे? कृष्णाच्या पोटात आहे. हा, पोटात म्हणजे अंतर्गत आहे असा त्यातला भाव आहे. हे महत्वाचं कथेतलं तात्पर्य कळायला पाहिजे. नाही दोघं घेतलं गणपती खाल्ला असा भाव घ्यायचा नाही. इंद्रचंद्र महेंद्र यातेची प्रीती श्रुती शास्त्रीती यातेची स्मृती सिद्ध महामुनी ध्यानी परादिती निळामुळे तो हा जोडला संगाती. चला आपला टाइम झाला असं आता नाही, टाइम झालाच असेल आता जास्त लांबीत नाही. भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला अनंत, हरी लीला अनंत, भगवंताची स्वरूप अनंत. त्याचं वर्णन आपल्याच्याने होत नाही. पण भागवत आदी ग्रंथाने साधू संतांनी वर्णन केलं. ते आपलं वाचायचं सांगायचं नाही. आपल्याच्याने काय होईल? आपण अल्पज्ञ आहोत, आपण जीव आहोत. पण भगवंताच्या लीला अनंत आहे. यशोदेने सांगितलं कृष्णा तू आता गावात राहू नको. यशोदेने कृष्णाला नाहू घातलं. केसाचा बुजारा बांधला, मोर पिसाऱ्याचा मुकुट घातला, माथ्याला पिंपळाचं पान लावलं, फुलाचा हार बुचड्यामध्ये बांधला, अतिशय सुंदर गोपीचंदनाचा टिळा लावला, एक सुंदर पंचा नेसवला, खांद्यावर घुंगडी दिली, हातामध्ये काठी दिली आणि असा गोप वेशधारी गोपाल कृष्ण, नटधारी गोपाल कृष्ण, गोपाल कृष्णाचा फोटो तुम्ही पाहिला असेल तर त्याचं एकदा मनातून ध्यान करूया. त्याच्या नावाने गर्जना करूया. गोपाल कृष्ण गाई गोपाळ सौगडी वाना. असं हळूहळू आपलं लवकर जायचं ना. गाई गोपाळ सवंगडी वना. वनात भगवान कृष्ण परमात्मा वनामध्ये निघाले. सगळी गोपाळ बरोबर आहे. यशोदा मैयाचे डोळे भरून आले. माझं एकुलतं एक लेकरू. आधी अजून कधी उन्हात गेलं नव्हतं, आता उन्हात चाललंय, गाईच्या मागे चाललंय. पोरायला सांगायला लागली पोरा हो माझ्या पोराला चांगलं सांभाळा. जवळीची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण.